आता आपण पाहणार आहोत खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद। बहुतेक पंतप्रधानांचं कौतुक केलेलंच आहे, यात जवाहरलाल नेहरू असतील, इंदिरा गांधी असतील, मनमोहन सिंग असतील, त्याचबरोबर त्यांनी नरेंद्र मोदींच्याही नेतृत्व गुणाचं कौतुक केलेलं आहे। असं म्हणतात की दहशतवाद विरोधी लढ्यात मोदींचा मुत्सद्दीपणाचा करिश्मा दिसला, असं त्यांनी त्या लेखात कौतुक केलं। हे त्यांचं मत आहे, त्यांचं मत आहे, देशाचं मत असेल असं काय मी मानत नाही, ते त्यांचं मत। मुळात ऑपरेशन सिंधू हे यशस्वी झालंय का अशी लोकांच्या मनात शंका आहे। दहशतवादाचा पूर्ण बिमोड करण्यासाठी ऑपरेशन सिंधूरची योजना होती। पाकिस्तानचे 4 तुकडे करण्यासाठी ऑपरेशन सिंधूरची योजना होती। पाकिस्तान परत आयुष्यात उठणार नाही आणि भारताकडे वाकड्या नजरेने पाहणार नाही, यासाठी ऑपरेशन सिंधूर होतं। आणि आज त्यात पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांना अमेरिकेमध्ये त्यांच्या आर्मी डेच्या कार्यक्रमाच्या परेडसाठी विशेष आमंत्रित केलेलं आहे। हे कसलं लक्षण मानायचं? प्रेसिडेंट ट्रम्प आतापर्यंत 17 वेळा सांगतायत की हिंदुस्थाननं जो दहशतवाद विरुद्ध पाकिस्तान विरुद्ध लढा पुकारला होता तो मी थांबवला। ऑपरेशन सिंधूरची जी काय भूमिका आहे, या भूमिकाला छेद देणारं प्रेसिडेंट ट्रम्प वक्तव्य करतात आणि आमचे मुत्सद्दी वगैरे काय प्रधानमंत्री जे म्हणतात आमच्या ताईसाहेब, ते त्याच्यावर अजून एक अक्षर काढत नाहीत तोंडातून, हा या देशाचा अपमान आहे। प्रेसिडेंट ट्रम्प हिंदुस्थानच्या सुरक्षेच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय हस्तक्षेप कशा प्रकारे करू शकतात? अमेरिकेमध्ये एलन मस्क त्यांना जाब विचारतो, त्यांचा एक मंत्री, पण भारतात हस्तक्षेप करून हिंदुस्थानचे प्रधानमंत्री त्यांना जाब विचारत नाही, हे एका कमजोर प्रधानमंत्र्याचं लक्षण आहे। नाना पटोले असं म्हणतात ऑपरेशन सिंधूर कम्प्युटर गेम सारखं झालं होतं। नाही मला माहिती, बोलिए क्या है? जिस तरीके से 11 साल पूरे हो गए एनडीए सरकार को, मल्लिकार्जुन खड़गे ने आलोचना करते हुए सरकार की 11 साल में 33 मिस्टेक बताई है, वही जितना झूठ बोलना प्रधानमंत्री कभी कभी देखा नहीं है। खड़गे साहब ने सही कहा है कि मैंने पहले भी कहा है, अगर झूठ बोलने के मामले में नोबेल पुरस्कार, नोबेल प्राइज किसी को देना है और देने की योजना बनती है तो एक ही नाम सामने आएगा, हमारे देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का। आखिर 11 साल और उससे पहले झूठ बोलकर सत्ता में आए और 11 साल झूठ बोल के सत्ता में टिके रहे। क्या मिला है देश को, क्या दिया जनता को? गरीब हो रहे हैं और जो अमीर है वो अमीर में भी 10-12 लोग ऐसे हैं उनके वही अमीर हो रहे हैं। इस देश में बेरोजगारी बढ़ रही है, महंगाई बढ़ रही है, एजुकेशन सिस्टम पूरी तरह से फेल्योर है, टेररिज्म बढ़ रहा है, पाकिस्तान आंख उठाकर देख रहा है, चाइना घुस रहा है हिंदुस्तान में। तो 11 साल में आपने किया? आप मुझे बोले, देश की अर्थव्यवस्था पूरी तरह से खत्म हो गई है। यापुढे आपण पाहणार आहोत माजी खासदार इम्तियाज जलील यांची पत्रकार परिषद। त्याचा अगोदर एक त्यांचं प्रायव्हेट मॅटर होतं, त्याच्या बाबतीत आम्ही जास्त याच्या बाबतीत बोललो नाही, कारण ती मुलींनी आपली तक्रार परत घेतली होती, तर दुसऱ्या लोकांना त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचं काही कारण नाही होतं आणि करायलाही नको। दुसरं जेव्हा बीडचं प्रकरण आलं तर कशा प्रकारचे उत्तर त्याच्यामध्ये देण्यात येत होते की आम्ही 5 पार्टनर्स आहे, ते आतापर्यंत त्यांनी सांगितलं नाही की ते 5 पार्टनर्स कोण होते कसे, आणि त्याच्यानंतर त्यांनी ते पण संपवलं। मग ते MIDCचं प्रकरण जेव्हा आलं 106 कोटी रुपयेचा, ते लँड कशा प्रकारे MIDCच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून ते लँड आपल्यासाठी घेण्यात आला, हे सगळं आपण विटनेस होते जेव्हा आपण काल MIDC ऑफिसमध्ये गेलो होतो आणि अधिकाऱ्यांसोबत काही बंद दरवाजामध्ये आपण चर्चा नाही केली, सगळ्यांच्या समोर केली आपण, आणि तुम्हाला माहित पडलं असेल की अधिकाऱ्यांकडे कोणत्याही प्रकारचं उत्तर नाही होतं। आता अजून काही खूप सारे प्रकरण समोर आलेले आहे। मी नाशिक पर्यंत आता गेलेलो नाही आहे, पण साहेबांची एक मोठी 5 स्टार हॉटेलचं काम नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मध्ये सुरू आहे, खूप जोरात सुरू आहे।
कारण कुंभमेळा येणार आहे आणि त्याचा फायदा आपल्याला मिळावा यासाठी खूप जोरात काम सुरू आहे. मी नाशिकलाही जाईल, त्र्यंबकेश्वरलाही जाऊन ते स्पॉट पाहणी करणार आहे. पण जेव्हा आदरणीय पालकमंत्री संजय शिरसाट साहेबांनी हे सांगितलं होतं की माझ्या मुलाला आता वडापावची स्टॉल लावायला सांगू का, तर माझी प्रार्थना असेल की अशी वेळ कोणावरही येऊ नये. तुम्ही कष्ट करा, मेहनत करा, चांगला कारोबार करा. मराठी महाराष्ट्रीयन आहे, त्यांना कारोबार करण्याचा अधिकार आहे का नाही आहे? नक्की अधिकार आहे, तुम्हाला करायला पाहिजे. पण असं करताना तुम्हाला हे कसं वाटलं की आम्ही जे काही करणार आम्हाला कोणी प्रश्न विचारू शकत नाही, कोणी माझ्यावर बोट दाखवू शकत नाही, कुणामध्ये हिंमत नाही आहे आमचे मुद्दे बाहेर काढायला. तर दुसरे लोक असतील घाबरलेले, आम्ही सगळं काढलेले आहे आणि आता काही नवीन पुरावे आम्ही तुमच्या कशा प्रकारे घेतलेली आहे. सर्वात आश्चर्यजनक, सर्वात मोठी गोष्ट हे आहे की वर्ग 2 ची जमीन जे परवानगीशिवाय हस्तांतर करता येत नाही, ज्याच्यावर लिहिलेलं आहे ही सरकारी जमीन आहे, हरिजन समाजाला दिलेली जागा आहे, शाजापूरची जागा आहे, गट नंबर 8 ची जागा आहे. हरिजन समाजाला दिलेली जागा हस्तांतर करता येत नाही, त्या डॉक्युमेंटवर लिहिलेलं आहे. साहेबांनी कलेक्टर ऑफिसवर एक गोष्ट, तुम्ही मला प्रश्न विचारू शकता की तो पण हरिजन समाजाचे आहे तर त्यांना घेण्याचा अधिकार आहे. वर्ग 2 ची जागा कोणीही घेऊ शकतो, पण घेतल्यानंतर आपल्या नावावर रजिस्टर करण्यासाठी आपल्याला तहसीलदार आणि कलेक्टरची परवानगी घ्यावी लागते. किती एकर जागा घेतली त्यांनी, कुणाच्या नावावर घेतली हे गोरगरिबांची जागा, तर 4 हेक्टर म्हणजे 10 एकर जागा त्यांनी आपल्या स्वतःच्या मुला सिद्धांत शिरसाट यांच्या नावाने घेतली. हे सगळं त्याचे रजिस्ट्रीचे डॉक्युमेंट्स आहेत माझ्याकडे. 10 एकर जागा. आता शाजापूरला मार्केट व्हॅल्यू तुम्ही बघितलं की जमिनीच्या काय आहे, तर कमीत कमी मी सांगतो 3 कोटी रुपये एकर. 3 कोटी रुपये एकर. आणि त्याच्यावर प्लॉटिंग केली. आता जे जमीन त्यांनी घेतली त्याच्या शेजारीच एका वर्तमानपत्राचे संपादक आणि पूर्वीचे एक वरिष्ठ पोलीस अधिकारी हे दोघं मिळून प्लॉटिंग करत आहेत. 3000 रुपये प्रति स्क्वेअर फीट जागा, म्हणजे 1 एकरामध्ये 44,000 स्क्वेअर फीट. आपण रस्ते सगळं याच्यातून बघडले तर 30,000 स्क्वेअर फीट. 3000 इंटू 30,000 स्क्वेअर फीट केले तर 9 कोटी रुपये एकरची जागा झाली. ती सिद्धांत संजय शिरसाट आणि त्यांचा दुसरा मुलगा तुषार संजय शिरसाट यांच्या नावाने वर्ग 2 ची सरकारी जमीन किती पैशात घेतली? 10 एकर जमीन 1,10,00,000 रुपयामध्ये. 1,10,00,000 रुपयामध्ये किती जागा? तर 10 एकर जागा सरकारी, म्हणजे 11 लाख रुपये प्रति एकर. ज्या जमिनीच्या मार्केट व्हॅल्यू 3 करोड रुपये आहे, पण ते सरकारी जमीन आहे, आपण त्याचा मार्केट व्हॅल्यूशी जोडू शकत नाही आहे.
पण प्रश्न हे होतो की हे जमीन कुणाची आहे. तर ह्या जमिनीवर हे जेव्हा लिहिलेलं आहे की हे हरिजन समाजासाठी दिलेली जमीन, हरिजन समाजासाठी, हे सगळं रजिस्ट्रीचे डॉक्युमेंट्स आहेत. त्याच्यामध्ये कोणी पार्टनर नाही आहे. याच्यासाठी बघा, शेत जमिनी 1,10,00,000, गट क्रमांक 8, क्षेत्र 4, लिहून घेणारा सिद्धांत संजय शिरसाट आणि दुसरा तुषार संजय शिरसाट, दोघं बंधू आणि आदरणीय पालकमंत्री यांचे सुपुत्र. आणि घेतलं कोणाकडून? श्री लक्ष्मण भिका बनसोडे यांच्याकडून त्यांनी घेतली. ते लक्ष्मण भिका बनसोडे बहुतेक ते खूप गोरगरीब हरिजन समाजातला माणूस आपल्याला दिसतो. त्यांचा फोटो जे रजिस्ट्रीमध्ये आहे, त्यांची सिग्नेचर ज्या प्रकारे त्यांनी केलेली आहे ते बघून आपल्याला वाटतं की म्हणजे हे कशा प्रकारे हे केलेलं आहे. आणि त्यांचं जे PR कार्ड आहे, आता या जमिनीच्या संदर्भात खूप इंटरेस्टिंग गोष्ट हे आहे, वर्ग 2 ची जागा आहे. सक्षम प्राधिकरणाच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी, इनाम व वतन जमिनी खासकर हरिजन म्हणून दिली. म्हणजे पालकमंत्री साहेब इतके गरीब झाले की सरकारी जमीन ही सोडायला तयार नाही झाले. हरिजन समाजामध्ये, दलित समाजामध्ये, SC समाजामध्ये काही गोरगरीब लोक नाही आहेत की 10 एकर जमीन तुम्ही अशा प्रकारे, आणि फक्त घेतल्यानंतर वर्ग 2 चा खूप मोठा एक रॅकेट असतं, त्यांचे एजंट्स असतं. वर्ग 2 ची जमीन कोणाच्याकडे आहे, मग ते देण्यात येते गोरगरीब लोकांसाठी राहण्यासाठी किंवा शेती करण्यासाठी 1 एकर 2 एकर देण्यात येते. पण त्याच्या नंतर त्यानं ते जागा पाहिजे असेल तर तहसीलदारचं थंब लागतं आणि दुसरं म्हणजे ते कलेक्टरची परवानगी लागते. आता याच्यामध्ये काय काय झालेलं आहे हे इन्क्वायरी बसली तर मी जे बोलतो, इन्क्वायरी बसली मी जे बोलतो तर ते इन्क्वायरी मध्ये सगळं खरं निघणार. नाहीतर असंच उलट बोलणार नाही, ते त्याला अक्कल नाही आहे, ते बावट आहे, ते वेळा आहे, त्याला काही अक्कल नाही आहे. इथे एक तहसीलदार होती, ज्यावेळी यांनी ते जागा घेतली तर त्यांना ते रजिस्ट्री आपल्या नावावर करून घ्यायची होती. नियम हे आहे की मार्केट व्हॅल्यूच्या 50% रक्कम, वर्ग 2 ची जे जागा असते त्याचा 50% रक्कम जे आहे ते चालानद्वारे सरकारला जमा करावी लागते. ते भरायला तयार नाही होते. मग ते तहसीलदार होती त्यावेळी, एक महिला होती, तिच्यावर खूप दबाव टाकण्यात आला. ती करायला तयार नाही होती सिग्नेचर. मग त्यांनी काय केले, एक तलाठी आहे बागडे नावाचे. आता हे बागडे नावाचे जे तलाठी आहे त्यांचा रेकॉर्ड असा आहे की आतापर्यंत 8 वेळा हे तलाठी साहेब सस्पेंड झालेले आहेत. 8 बागडे नावाचे. तर पालकमंत्री आपले, तर त्यांनी काय केले, आप आइए, पत्रकार लोग बैठिए, वो पत्रकारों को बिठाइए, बसा तुम्ही बसा. तर त्यांनी काय केलं, सस्पेंड असताना हे तलाठी कलेक्टरला सांगून 4 महिन्यासाठी, सस्पेंड असताना त्यांना 4 महिन्यासाठी पोस्टिंग दिली त्या शाजापूरच्या जे एरिया आहे त्या झोनच्या. हे सगळं रेकॉर्डवर असतील. आणि हे बागडे साहेब जे आहे त्यांच्या बाबतीत मी हे केलं तर मला असं कळलं की जितके झोल झाडचे हे प्रकरण असतात ते बागडे साहेब म्हणजे खूप मोठं, की म्हणजे त्याला काही वाटत नाही की 6 वेळा 8 वेळा सस्पेंड झाल्यानंतर तहसीलदार आले रमेश मुंडोड साहेब.
रमेश मुनलोट साहेबांनी ते आपला सही देऊन ते थंब लागतं, डीएससी म्हणतात त्याला आपण काय त्यांच्या टेक्निकल भाषेमध्ये, त्यांनी ते थंब लावून ते दिलं. मग असं झाला की ते पेमेंट त्यांनी केलं नाही होतं. मग हे सगळे अधिकारी जे आहे ते पालकमंत्र्याकडे गेले की तुम्ही पुढे अडचण येईल तुम्हाला, की तुम्हाला काहीतरी पैसे भरावे लागणार. मग त्यांनी एक रेक्टिफायचा एक ऍप्लिकेशन दिलं. कलेक्टर साहेबांच्या सांगण्यावरून ते सगळं रेक्टिफाईड करण्यात आलं आणि त्यांच्या नावाने ही जमीन त्यांच्या दोघं मुलांच्या नावाने 10 एकर हरिजन समाजाची जे लँड होती, ते हरिजन समाजाची लँड ते त्यांच्या मुलांच्या नावावर देण्यात आली. मला फक्त पालकमंत्री साहेबांना हे विचारायचं आहे, म्हणून हे सगळं करत आहे. मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की आपल्या जातीमध्ये गोरगरीब लोक नाही आहे का? मला कलेक्टरला हे प्रश्न विचारायचा आहे की केंद्र सरकारच्या आयुष हॉस्पिटलसाठी मी खासदार असताना वारंवार पत्र लिहिले होते की आम्हाला केंद्र सरकारने एक हॉस्पिटल सँक्शन केलेला आहे आयुषचा, त्याच्यासाठी जागा द्या, आणि जागा सरकारी उपलब्ध नाही असे सांगणारे कलेक्टर जेव्हा पालकमंत्री जागा मागतो तर सगळं नियम बाजूला ठेवून का कलेक्टरला असं वाटलं नाही की हे सरकारी जमीन आहे, आम्ही गोरगरिबांसाठी ठेवलेली आहे, हे जमीन तुम्हाला कशा आहे? प्रकरण क्रमांक 2. प्रकरण हे सगळ्यावर लिहिलेलं आहे. मला थोडीशी गडबड होईल, 1 2 3 4 असं याच्यावर 2 लिहिलेलं आहे. कलेक्टर मला असं वाटतं की सुनील चौहान साहेब होते. आणि याच्यातून एक दुसरी गोष्ट म्हणजे ते मला कोणी महिला होती, मला असं सांगण्यात आलं महिला होती. मी सांगतो, मी आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो कि एक ही थाली में सब कैसे, एक हम्माम में सब नंगे हैं बोलते हैं का उसमें. तर एकनाथ शिंदे साहेबांचे जितके आहे ना, त्यावेळी प्रकरण गेलं, हे प्रकरण गेलं त्यावेळचे महसूल राज्यमंत्री, त्यावेळचे महसूल राज्यमंत्री त्यांच्याकडे हे प्रकरण गेलं. राज्यमंत्री महसूल महाराष्ट्र राज्य, हे 2022चं प्रकरण आहे. 2022 डिसेंबर 2022चं प्रकरण आहे. त्यावेळी आपले महसूल राज्यमंत्री कोण होते? तर आदरणीय अब्दुल सत्तार साहेब. पक्ष कोणता? तेच पक्ष ज्या पक्षातून हे आलेले आहे आमचे पालकमंत्री, त्या पक्षातले अजून एक नेते ते महसूल राज्यमंत्री होते आणि त्यांनी आपला ऑर्डर दिला की देऊन टाका. तरी सुद्धा कलेक्टर ऑफिसचे काही प्रामाणिक अधिकारी हे मानायला तयार नाही होते, कारण त्यांना या जे शब्दावली होती त्यांना असं वाटत होते की याच्यातून गोल गोल जवाब दिया गया आहे, डायरेक्टली दिलेलं नाही होतं. तर त्या आधारावर जेव्हा त्यांनी हे केलं तर हे सगळं प्रकरण हे महत्वाचं नाही आहे. महत्वाचं हे आहे की कलेक्टरला हिंमत का नाही होती या मंत्रीच्याला विचारायचं की बाबा हे हरिजन समाजाची, गोरगरीब एससी समाजाचे, दलित समाजाचे साठी राखीव हे जागा आहे, 10 एकर जागा तुम्ही कोणत्या आधारावर घेत आहे हे कधीही विचारलं नाही. तर हे सगळे डॉक्युमेंट्स ज्यांना पाहिजे सगळे डॉक्युमेंट्स, रजिस्ट्रीचे डॉक्युमेंट्स आहेत, त्यांचे फोटो पण आहेत दोघं मुलांचे. म्हणजे त्याच्यामध्ये बोललं की 50% रक्कम भरावी लागते. नाही, आता काय आहे की त्यांना जेव्हा रेक्टिफाय करायचं होतं ते अधिकाऱ्यांनी त्यांना जाऊन सांगितलं की तुम्ही पुढे अडचणीमध्ये येऊ शकता. तर माझ्याकडे ते डॉक्युमेंट आलेला नाही आहे. ते रिकव्हरी केल्यानंतर मला असं सांगण्यात आलं की 60 लाख रुपये त्यांनी ते नंतर भरले. 60 लाख रुपये भरले त्यांनी. आता माझ्याकडे त्याचा डॉक्युमेंट नाही आहे, तर मी
बोलू शकत नाही. पण बहुतेक एक त्याची इन्क्वायरी झाली तर हे सगळं आपल्या समोर येईल. तर गेलं प्रकरण नंबर 1. प्रकरण हो अब्दुल सत्तार काय आहे की हे इतकं किचकट आहे ना हे सगळं. माझी तर प्रामाणिक इच्छा हे आहे की आत्ताचे जे कलेक्टर आहे त्यांनी मीडियाला उत्तर द्यावे, त्यांनी एक प्रेस नोट द्यावे की किती पुढारी लोकांनी कोणकोणते नेत्यांनी वर्ग 2 ची सरकारी जमीन आपल्या नावावर करून घेतली आणि आमच्यावर प्रेशर टाकून किंवा आम्हाला काय काय देऊन घेऊन जे आहे ते आपल्या नावावर करून घेतलेली आहे. माझ्याकडे फक्त याचा होता. त्यांनी दिलं था, त्यांनी आपला प्रामाणिकता दाखवली तर आपल्याला कळेल की दुसरेही नेत्यांनी असा प्रकार केलेला आहे. मी जसं म्हटलेलं आहे एक एजन्सी एक गँग ऑपरेट करतं. ते गावागावामध्ये जातात, ते त्यांच्याकडे लिस्ट असते, ते तलाठ्यांना विचारतात की वर्ग 2 ची जमीन कोणाच्याकडे आहे करते. तो इतका गरीब हरिजन समाजचा माणूस असतो, इतका गरीब असतो ते की त्याला सांगितलं की बाबा मी तुम्हाला 10 लाख रुपये देतो, सरकार त्याला जमीन देते शेती करायला, त्याच्यामध्ये ते काय उत्पन्न 1 एकर 2 एकरामध्ये त्याला मिळतील असेल. तर हे गँग ऑपरेट करून हे जमीन ज्यांच्या नावावर आहे त्यांना घेऊन येतं आणि कोणत्या पुढाऱ्यासमोर उभे करतात, मग ते त्यांच्या नावावर करून घेतात. हे सगळं गँग्स ऑपरेट करते. वर्ग 2 ची जमिनीसाठी त्याची इन्क्वायरी झाली ना तर इतके सारे लोक जेलमध्ये बसतील सगळे. म्हणजे काय की एक गोष्ट आहे की तुम्ही कितीही सांगा मला, कितीही हे बोलण्याचा प्रयत्न करा की हे ऍडिशनल कलेक्टर आरडीसी साहेबांना पकडले अँटी करप्शन ब्युरो. कोणताही आरडीसी आपला एकटा स्वतःसाठी करत नाही. त्याला रेव्हेन्यू मिनिस्टरलाही द्यावं लागतं, त्याला कलेक्टरलाही द्यावं लागतं, सगळ्यांचा पोट भरावं लागतं. तर ते पकड गया तो जातू अकेला वो कर, लेकिन जब बांटने की बात आई तो हमको सबको देने का रहेगा. आता मी तर त्यांना विनंती करणार, आता तुमचं तर करिअर गेलेलं आहे, तुम्ही समोर या, पत्रकार परिषद घ्या आणि सांगा की दर महिन्याला कोणकोणत्या अधिकाऱ्याला कोणकोणत्या नेत्याला किती पैशाचा पॅकेट तुम्ही देत होते. झाला प्रकरण 1. प्रकरण जरा जास्त आहे तर थोडा लवकर देतो. प्रकरण क्रमांक 2 कुठली आहे? आता काय कोणी मंत्री केलं मला माहित नाही. आता जालना रोडच्या अदालतच्या समोर जे जागा तिथे कन्स्ट्रक्शन सुरू आहे ती जागा कुठली जागा आहे ते सिच्युएटेड एट अदालत रोड, चिंतामणी कॉलनी, छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे. ही जागा किती आहे? 1140.50 स्क्वेअर मीटर. आता त्याला स्क्वेअर फीट मध्ये किती करता येईल? 10 पॉइंट. जरा कोणी मदत करतो का मला? 1140.50 स्क्वेअर मीटर, 12,000 स्क्वेअर फीटची जागा. 12,000 स्क्वेअर फीटची जागा कुणाच्या नावावर घेतली? धन्य हो, सिद्धांत संजय शिरसाट मुलगा, विजया संजय शिरसाट पत्नी, तुषार संजय शिरसाट मुलगा. देणारे कोण? ओमकार बिल्डर्स, नरेंद्र सिंग जविंदा, राजेंद्र सिंग जविंदा आणि त्यांच्या दोघांचीही पत्नी यांनी दिली. आता आपण शहरामध्ये राहतात, सगळे लोक शहरामध्ये राहतात. मी ज्या एरियामध्ये राहतो ना तिथे जमिनीचा भाव 10,000, 11,000 असे झालेला आहे. जालना रोड या शहरातल्या सगळी महाग जागा जी आहे ती जागा कुठली आहे? सगळी महाग की जालना रोडची जागा आहे. आता 12,000 स्क्वेअर फीटची जागा त्यांनी घेतली कधी? त्यांनी 13 जानेवारी 2025
2025 ला त्यांनी 12,000 स्क्वेअर फीटची जागा घेतली आणि किती पैशाला घेतली हे ऐकून तुम्हाला त्याच्या डबल किंमतीमध्येही ते देण्यास तयार असतील तर माझ्याकडे गिराक मी शोधून काढतो. डबल किंमती ते जागा त्यांनी घेतली 5,83,94,000 5,83,94,000 आकडे सांगायचे असेल 5,83,94,000 तर 12,000 स्क्वेअर फीट जागा हे घेतली त्यांनी 5,80,00,000. आपण त्याची बेरीज केली म्हणजे काय प्रति स्क्वेअर फीट रेट येतं. नाही थोडासा गणित कोणाचा चुकलेला आहे. 4,800 रुपये प्रति स्क्वेअर फीट. 4,000 15,000 कोणी बोललो त्यांचा माणूस पण कुठे आहे काय. आजचा रेट 15,000 रुपये नक्की असेल. नक्की 15,000 20,000 पेक्षा रेट कमी नाही आहे. तर ठीक आहे. त्यांनी कलेक्टरला सांगितलं असेल की बाबा त्याचं व्हॅल्युएशन करून द्या. त्यांनी व्हॅल्युएशन करून दिले असेल 5,83,00,000 2 मुले 1 पत्नी. ठीक आहे. जानेवारी 2025 12,000 स्क्वेअर फीट. तिसरा प्रकरण नंबर 3. हे तिसरं प्रकरण आहे. हेही शाजापूरचं आहे. डिसेंबर 2024 ला घेतली. डिसेंबर 24 ला शाजापूर गट क्रमांक 34 शाजापूरला गट क्रमांक 34 2 एकर 2 गुंठा 2 एकर 2 गुंठा सगळे पैसे दिलेले आहे बाबा. कितीला घेतले 1,50,00,000 रुपये. 1,50,00,000 रुपीज 2 एकर 2 गुंठा जागा घेतली. कुणाच्या नावावर घेतली. देणारे अहमद सिद्दीकी. घेणारे सिद्धार्थ संजय सिरसाट मुलगा. कशाला वडापावचं टाकायचं तुम्हाला. बहुतेक हे आपल्या समाजासाठी काही करणार असेल त्याच्यामध्ये. तर हे जागा त्यांनी 1 कोटी. आता इंटरेस्टिंग गोष्ट त्याच गटमध्ये गट नंबर 34 मध्ये त्याच गटमध्ये गट नंबर 34 मध्ये त्यांनी अजून 2 एकर 2 गुंठे जागा घेतली. त्याच गटमध्ये गट नंबर 34 मध्ये हे घेतली किती पैशामध्ये तर 50,00,000 मध्ये. त्याच गटमध्ये शेजारची जमीन तितकी जमीन एका माणसाकडून 1.5 कोटी मध्ये दुसऱ्या धन्नासेठाकडून 50,00,000 रुपये घेतले. देणारा कोण तर संजय प्रेमराज मंत्री. संजय प्रेमराज मंत्री. घेणारा कोण मला उत्तर देण्याची आवश्यकता. सिद्धार्थ संजय सिरसाट. घेणारा 2024. आता एक मागच्या 3-4 महिन्याची गोष्ट होती. आता त्याच गटमध्ये अजून त्यांनी घेतली जागा. ती होती सप्टेंबर 2024 ला. सप्टेंबर 2024 ला 2 एकर 16 गुंठे जागा. 2 एकर 16 गुंठे जागा त्यांनी घेतली किती पैशामध्ये तर 60,00,000 रुपये. 60,00,000 मध्ये 2 एकर. वल्लभ. देणारे कोण वल्लभ नंदलाल बागला. घेणारे कोण विजया संजय सिरसाट. आता हे सगळे प्रकरण मी आपल्याला सांगितलेले आहे.
याचा व्यतिरिक्त आता हे जे 34 नंबर आहे त्या 34 नंबरच्या जागेवर खूप जोराने काम सुरू आहे. तिथे एक मोठी हॉटेल उभारण्याचं काम सध्या सुरू आहे. गट नंबर 34 मध्ये त्याचे व्हिडिओ वगैरे सगळं काढलेलं आहे. मी शेखभाईला म्हणणार की ते व्हिडिओ आणि फोटोग्राफ सगळं मीडियाला पाठवा. आणि याच्यासाठी मला काही गावाचे लोकांनी मला फोन करून सांगितले की त्यांनी सगळे डिटेल्स मला पाठवलेले आहे. कशा प्रकारे 3 गावातून मुरम जे आहे ते काढण्यात येत आहे आणि ती जागा लेवल करण्यासाठी ते सगळे मुरम जे आहे कुठल्याही प्रकारची रॉयल्टी न भरता ते ट्रक्स 24 तास ते मुरम काढण्याचं काम करत आहे आणि ते शिरसाट साहेबांच्या या जागेवर ते मुरम टाकण्याचं काम करत आहे. त्यांनी मला ते गावाचे नावही दिलेले आहे. वडगाव बजाजनगर येथील बाजार तलावातील खोलीकरणाचं नाव आहे. आता हे बघा, सगळं मशिनरीला पालकमंत्र्याला खुश करायचं आहे आणि तिथे खोल्यांमध्ये टाकतील तर खोली करण्याच्या नावावर मुरुम उचलू लागले. कसाबखेडा, तिसगाव, धरमपूर येथील लाखो टन मुरुम चोरून घेतलेल्या जमिनीवर टाकू लागले. हे मी स्वतः त्याचा व्हिडिओ पण काढून आणलेला आहे. मला माहिती कोण आलं होते पण त्याच्या कसाबखेडा, वडगाव, कसाबखेडा, तिसगाव, धरमपूर 3 गावातून हे खोली करण्याचं नाव हे सगळं मुरुम चोरून आणत आहे. आता प्रश्न हे आपल्याला येतो, ठीक आहे कोणताही माणूस बिझनेस करावा त्याच्या बाबतीत काही आक्षेप नाही आहे, पण कमीत कमी हे सांगायला पाहिजे की विट्स हॉटेल 64 कोटी 106 कोटी MIDCचा आणि मग हे सगळं लँडचे स्वतः आपल्या नावावर करून घेतले. त्याच्या या 3-4 पैकी जे प्रकरण आहे, तुम्ही किती लँड घेतले ते वेगळी गोष्ट आहे, पण तुम्ही आपल्या स्वतःच्या मुलाच्या नावावर जेव्हा गरीब हरिजन समाजाची जमीन तुम्ही लागत आहे आणि कलेक्टर त्याला परवानगी देत आहे तर जितकं चोरी हे करत आहे तितकं चोरी हे कलेक्टर सुद्धा करत आहे. किती लोकांनी अर्ज केलेले आहे की आम्हाला अर्धा एकर 2 एकर जागा द्या, गरीब समाजाचे, SC समाजाचे, आणि हे SC समाजातले काही भामटे लोक माझ्या विरोधात का उभे आहे की माझ्या घरावर हे टाकणार आहे. तुमचं आयुष्य असं जाणार आहे. जिंदाबाद मुर्दाबाद करून 5,000 रुपये दिले की काय आपल्या लुटांगण करायचं. हे तुमची जमीन आहे, गोरगरिबांची जमीन आहे, हे यांनी घेतलेली आहे. याच्या बाबतीत का एक मोठी इन्क्वायरी कमिटी एस्टॅब्लिश करायला पाहिजे का नको करायला पाहिजे. माझी मागणी आहे, मुख्यमंत्र्याला मी विनंती करतो की पारदर्शकता असेल, तुमच्या छबीवर दाग नाही लावायचा असेल तर एक उच्चस्तरीय कमिटी नेमा आणि आम्हाला सांगा की कोणत्या आधारावर एका मोठा धंदा सेठ करोडपती मंत्र्याच्या मुलाला हे फुकटाची जमीन दिली. सरकारी जमीन जे हरिजन समाजाची होती त्याच्या कशा कोणत्या आधारावर दिलेल्या आहेत याची इन्क्वायरी लावा. 5 स्टार हॉटेल इतकं सोपी गोष्ट आहे. मग काय इन्कम टॅक्स गप बसलेली आहे, काय एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट याच्यावर कारवाई करत नाही आहे. CBI आहे, अँटी करप्शन ब्युरो जे आहे त्यांनीही पुढाकार घ्यायला पाहिजे आणि विचारायला पाहिजे की इतकं प्रकरण तुमच्याकडे आलेले हे आमच्याकडे आलेले आहे, याच्या बाबतीत काय करत आहे करते. पण दुर्दैव आहे की आज जे महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं आहे, माझी प्रामाणिक इच्छा हे आहे की आपल्याला याच्यातून बाहेर पडायचं असेल तर जसा मी पत्रकारांसमोर येतो, सगळं पुरावे देतो, एक शब्द ही पुरावेच्या व्यतिरिक्त मी बोललो नाही कोणत्याही प्रकरणामध्ये, तर आदरणीय संजय शिरसाट साहेबांनी स्वतः
मीडियाला बोलवा आणि जे जे प्रश्न मी उपस्थित केलेले आहे त्याच्या बाबतीत उत्तर द्या. आपण काल MIDC ऑफिस मध्ये उपस्थित होते. याच्यातून आपल्याला सगळ्यांना स्पष्ट झालं असेल की कशा प्रकारे सर्व नियमांचा उल्लंघन करण्यात आलेला आहे. आणि दुसरा एक प्रश्न, विपक्ष मध्ये राहताना काँग्रेस याच्यामध्ये का गप्प बसलेली आहे? राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते याच्या बाबतीत का बोलत नाही आहे? आणि शिवसेना उद्धव ठाकरे ज्या प्रकारे विटच्या प्रकरणामध्ये किंवा त्या मुलीच्या संबंधाच्या बाबतीत जे बोलत होते, या प्रकरणामध्ये ते का गप्प बसलेले आहे? याचा अर्थ आणि हे काढणार का की जशा प्रकारे हे त्यांनी सरकारी जमीन लाटलेली आहे, आपल्या नेत्यांनीही तशा प्रकारे केलं असेल की ते पण बाहेर येईल म्हणून गप्प बसलेले आहे. माझी अपेक्षा आहे की याच्या बाबतीत गांभीर्याने लोकांनी विचार करावा आणि एक सखोल चौकशी याच्या बाबतीत होण्याची गरज आहे. काय आहे की दररोज सकाळी उठताना सगळं मीडियावर खूप चांगलं वाटायचं आपल्याला. या सकाळी जगभरात काय चाललेलं आहे, डोनाल्ड ट्रम्प पासून ते सिरिया, इस्रायल, फलस्तीन याच्या सगळ्याच्या बाबतीत बोलणारा माणूस, ज्ञानी माणूस जेव्हा आपल्यावर वेळ आली तर गप्प बसलेला आहे आणि उलटा मीडियाला प्रश्न विचारतो. दररोज मीडियाला बोलवणारा माणूस त्यांच्या समोर आज हात जोडतो. कशासाठी? माझ्या माहितीप्रमाणे खूप मोठे मोठे चार्टर्ड अकाउंटंट्स हायर करून त्यांच्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये काय खेळ खेळता येतील आणि MIDCच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे की याच्यामध्ये आपण बाहेर पडण्यासाठी कोणकोणते नवीन डॉक्युमेंट्स आपल्याला तयार करता येईल. मी जेव्हा काल प्रश्न विचारला तर त्यांनी काय सांगितलं, याची पूर्ण फाईल जी आहे ती मुंबईला गेलेली आहे. फाईल तुमच्या समोर बोललेली आहे. म्हणजे मुंबईमध्ये काही ना काही खतपत सुरू आहे. उद्योग मंत्री ही त्यांच्याही पक्षाचे आहे. सगळे उद्योग तिथेच सुरू आहे. तर हे बोलणं की मीडिया ट्रायल सुरू आहे, एकदा मीडियाला उत्तर द्या. आम्ही पण गप्प बसतो. तुम्ही जितकं दिवस गप्प बसणार मग त्यासाठी एकदा बोलतच राहणार. संपलेला नाही विषय, अजून येणार. नाही, काय आहे की तुम्ही चांगला प्रश्न विचारला की मी आपल्याला काय सांगितलं होतं की मुद्दे संपलेले नाही. मी किती वेळा वेगवेगळे लेटर्स पाठवले, सगळे मुद्दे माझा संपू द्या, मग एक सविस्तर एक कंप्लेंट तयार करून सविस्तर डॉक्युमेंट सहित मी बोललेलो आहे. एक आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रामाणिकताची परीक्षा आहे की ते खऱ्या अर्थाने किती प्रामाणिक आहे, किती निष्ठावंत आहे आणि किती ते भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. काही दिवस तर द्या ना की त्यांना काही हालचाली करण्यासाठी. आणि मी पहिलेही म्हटलो, आता पुन्हा रिपीट करतो की समजा सरकारने याच्यावर लक्ष घातलं नाही तर मी पुढे काय करणार? तर मी पुढे हे करणार की मी एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटला जमला तर स्वतः जाऊन दिल्लीमध्ये अपॉइंटमेंट दिले तर तसं मी मुख्यमंत्र्यांना आणि गव्हर्नरना, राज्यपालांना पत्र पाठवलेलं आहे की मला टाइम द्या, अपॉइंटमेंट द्या, मला येऊन तुम्हाला सविस्तर हे सांगायचं आहे. त्यांनी दिलं टाइम तर त्यांच्या समोर जाऊन हे सगळे डॉक्युमेंट्स त्यांना समजावून सांगू. नाही तर जसं म्हटलं मी एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट, CBI, इन्कम टॅक्स आणि मुख्यमंत्र्यांना, राज्यपालांना सगळ्यांना हे डॉक्युमेंट्स मी देणार आहे. आणि समजा त्याच्यानंतर ही एजन्सी गप्प बसली तर कोर्टामध्ये जाऊन न्याय मागू.
आणि जसं तुम्ही म्हटले की देणारा देणार, घेणारा देणार, हे आपल्या बाबतीत असलं असतं तर कोणी विचारलं नसतं. सामान्य लोकांच्या बाबतीत असलं असतं तर कोणी विचारलं नसतं. पण जेव्हा आपण लोकप्रतिनिधी असते तर आपल्याला काही जबाबदारी असते. लोक आपल्याकडून काही अपेक्षा घेतात. आणि हेच मंत्री आहे ना की जेव्हा त्यांनी सांगितलं होतं की माझ्या मुलाला मी आता हे वडापावच्या स्टॉलसाठी इतकी जमीन घेत आहे, किती टाकणार वडापाव, कुठे कुठे टाकणार वडापाव? आणि जेव्हा मी प्रश्न विचारतो तर अशा प्रकारचे गुंड लोकांना तुम्ही माझ्या घरी पाठवून आणि शेण फेकणार आणि किचड लावणार, हे करणार, हे कितपत योग्य आहे? मी समजू शकतो की तुमच्याकडे खूप दादा लोक आहे, तुमच्याकडे तुमच्या मागे फिरणारे शहरातले जितके गुंड आहे तुमच्या मागे फिरणारे आहे. पण तुम्हाला हे वाटत असेल की इम्तियाज जलील घाबरणार, तर इम्तियाज जलील कधीही घाबरणार नाही. आणि तुमच्याकडे इतका पैसा आलेला नाही आहे की तुम्ही इम्तियाज जलीलला विकत घेऊ शकता. जे तुमच्याकडे दोघच पर्याय असतात, माणसाकडे पैसे फेकायचं, आपलं काम करून घ्यायचं. जसा तुम्ही MIDC मध्ये केलं असेल, कलेक्टर ऑफिस मध्ये केलं असेल. आणि माझी प्रामाणिक इच्छा आहे की कलेक्टर साहेबांनी आता मी त्यांना रिक्वेस्ट करतो, आवाहन करतो की जे पुढाऱ्यांनी वर्ग 2 ची जागा घेऊन आपल्या मार्फत त्याला रेग्युलराइज केलेलं आहे आणि दुसरे जे सामान्य लोकांचे किती अर्ज आपल्याकडे पडलेले आहे की त्यांनी वर्ग 2 ची जागा घेतलेली आहे, तेच कलेक्टरला मी प्रश्न विचारतो की जेव्हा आपल्याला मानव युनिव्हर्सिटी जागा पाहिजे, ते जागा तुम्हाला मिळत नाही. आपल्याला आयुष हॉस्पिटलसाठी, केंद्र सरकारच्या हॉस्पिटलसाठी 100% फंडिंगचं हॉस्पिटल असताना त्याच्यासाठी तुम्हाला जागा मिळत नाही. आणि हे लोकांना देण्यासाठी तुम्ही 10-10 एकर असंच वाटू लागले. नाही, हे वर्ग 2 ची जागा हरिजन, हो, ते मला जितकी माहिती मिळाली, मी खरं सांगायचं तर जमिनीच्या बाबतीत खूप जास्त मला कळतं नाही. पण मागच्या 2 दिवसामध्ये मी खूप सारे अधिकाऱ्यांशी बोललो, तहसीलदारांशी बोललो, तलाठ्यांशी बोललो, जे माझे ओळखीचे होते. समजून घेतलं मी की जे गोरगरीब लोक असते त्यांना, जे भूमिहीन असते, त्यांच्यासाठी हे नसतं, तर त्यांना जागा देण्याचा अधिकार हे कलेक्टरला असतं. थोडंसं शेती करण्यासाठी 1 एकर कोणाला देण्यात येते, 2 एकर कोणाला देण्यात येते, हे असा प्रयोग असतात. पण हे ज्यांनी कशासाठी घेतलेलं आहे याचं उत्तर त्यांनीच द्यावं. की मला माहित नाही आहे की ते कोणता उद्धार करणार होते आपल्या समाजाचा, की आपल्या नावाने, आपल्या मुलाच्या नावाने जमीन घेऊन तुम्ही काय करणार होते याचं उत्तर माझ्यापेक्षा त्यांनी सांगा. किती मर्तबा करू अपने पैर गिर जाओ उनके सामने. नहीं, मुख्यमंत्री को मैंने बोल दिया हूँ. मैं देखिए कुछ दिनों के बाद मुख्यमंत्री साहब को ऐसा एक अच्छा सा चश्मा बना के मैं बाज़ाब्ता उसको पैक करके है तो मुख्यमंत्री साहब को गिफ्ट करूंगा कि हो सकता है कि आपकी आंखें जो देखना चाह रही है वो नहीं देख पा रही है. दे दो. पालकमंत्री काही जातात, जिसका पालक आहे जिल्ह्याचा पालकमंत्री मुख्य काय लागला और ये दहशतगर्दी का ऐसे वातावरण. मुलाने काही चुका केल्या तर त्याचे कान टोचण्याचा अधिकार वडिलांना आहे, असे वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केले. माजी आमदार आता प्रतीक्षा आहे, म्हणजे राजू खरेंकडे इशारा आहे का? नाही, मी असं कुणाचं बोलणार नाही, परंतु तुम्हालाही कल्पना आहे की पूर्ण राज्यामध्येच नव्हे तर देशामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांचं अतिशय कार्यक्षम नेतृत्व सर्वसामान्य जनतेने हेरलेलं आहे. ज्यावेळेस ऑपरेशन सिंदूरची सुरुवात होणार होती त्यापूर्वीच पहिलं आमच्या सगळ्या जे पर्यटक त्या ठिकाणी गेले होते त्यांना सोडवण्यासाठी गेलेला एकमेव महाराष्ट्रीयन माणूस होता, त्याचं नाव एकनाथ संभाजी शिंदे. आणि त्या माध्यमातून पूर्ण देशामध्ये प्रचिती आलेली आहे शिंदेसाहेबांच्या कार्यक्षम नेतृत्वाबद्दल. आणि त्यामुळे राज्यातील अनेक
ठिकाणचे जे आहे स्थानिक आमदार, आजी आमदार, माजी आमदार, आजी खासदार, माजी खासदार असे अनेक आमच्या संपर्कात आहे आणि तुम्हीच त्याचं नाव दिलं आहे ऑपरेशन टायगर म्हणून. त्यामुळे असं ऑपरेशन टायगर चालूच राहणार आहे. नितेश राणेंनी आपल्या मतदारसंघात येऊन काही टीका केली होती निधीवरून. बघा काय मुख्यमंत्र्यांनी ह्याबद्दलचं सुतोवाच केलेलं आहे. मी सुद्धा 10 तारखेला मुख्यमंत्र्यांना धाराशिवच्या ज्या निधीला स्थगिती दिलेली आहे मुख्यमंत्र्यांनी त्याविषयी पत्र दिलेलं आहे. त्यामुळे आमच्या दृष्टीने तो विषय संपलेला ही वस्तुस्थिती आहे की आम्ही आमच्या आईबापाचं नाव घेऊनच आमचं नाव बोर्डावर लावत असतो. त्यामुळे आमच्या काय कोणाचा आमच्या बाप कोण आहे हे सांगायची किंवा बघायची गरज नाही असं मला वाटत नाही. परंतु आमच्या दृष्टीनं तो विषय पूर्णतः संपलेला आहे. त्यांच्या वडिलांनी सुद्धा त्यांची कान टोचली की अशा पद्धतीने राज्यात वडिलांना तो अधिकार असतो. माझ्या जर मुलानं जर काही अशा काही चुका केल्या ज्या चुका योग्य नसतात त्यामुळे कान टोचण्याचे अधिकार बाप म्हणून प्रत्येक बापाला दिलेले आहेत. महाराष्ट्रातलं सरकार हे जनतेच्या मनातलं नाही हे वक्तव्य केलं आहे नाना पटोले यांनी. केंद्रातली सरकार असते याला ना शेतकऱ्याचं घेणं देणं आहे ना तरुणांचं घेणं देणं आहे आणि राज्य विकून हे राज्यच बरबाद करायचं धोरण या सरकारचं आहे. त्यामुळे बच्चू कडू हा विषय त्यांच्यासाठी नाही आहे आणि बच्चू कडू तर त्यांचा अलायन्सच होता. बच्चू कडू अलायन्स असताना सुद्धा त्याच्यावर सरकार कुठल्या निर्णयावर जात नसेल तर महाराष्ट्रातली या सरकारची जी मानसिकता आहे ती त्याच्यातून स्पष्ट होते आहे. आणि मला असं वाटतं की या सरकारचं बद्दलचं परवा राहुलजी गांधींनी जो एक आर्टिकल लिहिलेला होता आणि त्या आर्टिकलच्या माध्यमातून एक मोठा विवाद बीजेपीने उभा केला होता. बीजेपीच्या मोठ्या नेत्यापासून तर अंधभक्तापर्यंत त्यांनी त्यांच्यावर ट्रोल केलं. आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले. आज नाही, पहिल्या दिवशीपासून आम्ही प्रश्न विचारतो. महाराष्ट्रातलं सरकार हे जनतेच्या मनातलं नाही. आणि मी तुम्हाला अजूनही सांगतो, वारंवार सांगेन की हे जे सरकार आहे ज्या दिवशी 5वी बहुमतानं निवडून आलं त्या दिवशी लोकांमध्ये कुठलाही उत्साह नव्हता, आनंद नव्हता. भाजपच्या त्यांच्याच अंधभक्ताला त्यांना सांगावं लागलं की उत्साह साजरा करा, पण लोकांनी तो उत्साही साजरा केला नाही. हा जनतेतल्या मनातलं सरकार नाही आणि म्हणून बच्चू कडू सारख्या अनेक लोकांच्या जीवाचं घेणं देणं नाही अशी परिस्थिती राज्याच्या सरकारची आहे. नानाभाऊ, शिवसेना म्हणजे शिंदे गटाच्या शिवसेनेच्या नेत्यांवरच सगळे आरोपांचे बॉम्ब होतात. अनेक आरोप होत आहे. शिवसाट असो किंवा संजय राठोड असो, शिवसेनेच्या नेत्यांवरच आणि मंत्र्यांवरच टार्गेट करण्यात येते. राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे, छगन भुजबळ, शिरसाट